अमरावतीमधली ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचा महायुतीचा प्रचार सुरू झालेला आहे। अमरावतीमधली ही दृश्य आहेत। भाजपच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोची ही दृश्य आहे। नवनीत राणा सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपस्थित आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय अमरावतीमधून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा रोड शो सध्या अमरावतीमध्ये पार पडतो। त्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहेत। विदर्भामध्ये आज त्यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळणार आहे। तर अमरावतीमध्ये आता त्यांचा रोड शो सुरू आहे। तर विदर्भामध्ये एकूण 4 जिल्ह्यांमध्ये त्यांचा रोड शो, सभा अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आताची ही जी दृश्य आपण पाहतोय ती लाईव्ह दृश्य आहेत अमरावतीमधली। अमरावतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो सुरू आहे त्याची ही दृश्य। तर अमरावतीतले स्थानिक नेते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या रोड शो मध्ये उपस्थित आहेत। नवनीत राणा सुद्धा या रोड शो मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सोबत आहेत आणि त्याची लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता महानगरपालिकांच्या या रणांगणामध्ये उतरलेले आहेत। प्रचाराच्या या रणधुमाळीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झंझावात आज दिवसभर असणार आहे। खरं तर 4 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विविध कार्यक्रम आहेत। कुठं रॅली आहे, कुठं रोड शो आहे, कुठं सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तशाच प्रकारच्या रोड शोची ही लाईव्ह दृश्य आपण अमरावतीमधून पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोची ही लाईव्ह दृश्य। प्रतिनिधी छगन जाधव फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ। छगन, नक्कीच अमरावती शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे। अमरावती शहरातील पंचवटी चौकातून ते साईनगर पर्यंतची हा जो रोड शो होतोय त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आहेत। त्यांच्यासोबत माजी खासदार नवनीत राणा देखील पाहायला मिळालेले आहेत। अमरावतीत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार भाजपकडनं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। चौकात भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांचं देखील स्वागत करण्यात येत आहे। समारोपीयमध्ये मुख्यमंत्री साईनगरला पोहोचल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता नेमका पत्रकारांशी काय संवाद साधतात, कारण भाजप आणि युवा स्वाभिमानची युती तुटली असं माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितलेलं होतं। मात्र आता यावर मुख्यमंत्री काय तोडगा काढतात, कारण 41 जागा युवा स्वाभिमान पक्ष लढतोय आणि मैत्रीपूर्व लढत होणार असं देखील सांगण्यात आलं असलं तरी मात्र भाजपने त्यांची युती झाली नसल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे आता या दोन्ही विषयावरती मुख्यमंत्री नेमका काय तोडगा काढतात आणि अमरावतीकरांना काय संबोधित करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बरं, या सगळ्याकडे आपलं लक्ष असणारच आहे छगन। मात्र ही लाईव्ह दृश्य आपण आताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोची ही दृश्य आहेत, अमरावतीमधली ही दृश्य आहेत। बरं छगन, या रोड शोचं आयोजन नेमकं कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे, मार्ग नेमका कसा आहे? जर बघितलं तर या रोड शोची सुरुवात आता पंचवटी चौकातून झालेली आहे। शेगाव नाका असेल, नवीन कॉटन मार्केट चौक असेल, चौधरी चौक, आदर्श हॉटेल, त्यानंतर ही संपूर्ण रोड शो जो आहे तो जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गांधी चौक मार्गे हा साईनगरकडे पोहोचणार आहे। जवळपास जर बघितलं तर 12 ते 13 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि 12 ते 13 किलोमीटर देवेंद्र फडणवीस गाडीमधून रोड शो करत जाणार आहेत आणि साईनगरला पत्रकारांशी ते संवाद साधणार आहेत। या निवडणुकीच्या अनुषंगाने जे नाट्यमय अमरावतीमध्ये घडलेलं होतं भाजपमध्ये, त्याच्यामुळे प्रचंड भाजप कार्यकर्त्यांची, निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली होती। त्यानंतर बावनकुळे यांचा दौरा झालेला होता आणि त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला होता आणि याच पार्श्वभूमीवर 2 दिवसानंतरच मुख्यमंत्री अमरावतीत आलेले आहेत आणि त्यांचा रोड शो होतोय। त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये भाजप उमेदवारांना काय कानमंत्र देतात आणि कार्यकर्त्यांची समजूत कशी काढतात याकडे आता मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रचंड असा प्रतिसाद जो आहे तो रोड शोला या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतोय। संपूर्ण भाजपमय अमरावती या ठिकाणी झालेला आहे। अनेक कार्यकर्ते देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे आता नेमकं महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून भाजपसाठी पोषकमय वातावरण बनवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा प्रयत्न केला जातो आहे। त्यामुळे किती यशस्वी ठरतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। खरंय छगन, हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे। बरं, प्रशासन कशा प्रकारे सज्ज आहे, कारण या दृश्यांमध्ये पाहता येत आहे पोलीस प्रशासन, मोठा पोलीस फौजफाटा या सगळ्या परिसरामध्ये। जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांचा हा रोड शो ज्या पद्धतीने होतोय त्यामुळे या रोड शो साठी अमरावती शहरातून 800 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्यामध्ये क्यूआरटी टीम देखील दाखल झालेली आहे। डी पद्धतीचा फॉर्मॅट देवेंद्र फडणवीसच्या गाडीसमोर आखण्यात आलेला आहे आणि
समोर समोर कार्यकर्ते आणि त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीने हा रोड शो केला जातो आहे आणि आपुलकीच्या भावनेतून म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मामाचं हे गाव असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा उत्साह प्रचंड या शो मध्ये पाहायला मिळतो आहे आणि प्रत्येक नागरिकांसोबत प्रत्येक स्वागतासाठी जे लोक आलेले आहेत त्यांच्याशी देवेंद्र फडणवीस संवाद देखील साधण्याचा प्रयत्न करतायत आणि थोड्या वेळातच ही जी रॅली आहे ती शेगाव नाका या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी देखील जय्यत तयारी देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची. बरं, छगन, या रोड शोचे क्षणोक्षणीचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेले आहे सगळ्या माहितीसाठी.